निवडणूक आयोग आणि त्यांची लोक यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आम्ही गेल्या 5-10 वर्षात पाहिलेली नाही. त्यांचं काम आहे तपासण्या करणं, नाकाबंदी करणं, पण त्यांच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत. निवडणूक आयोगाच्या हे सुद्धा गेल्या 3 वर्ष पाहिलं ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला, कायद्याचं उल्लंघन करून पूर्णपणे शिवसेना हा पक्ष चिन्ह हे बेकायदेशीरपणे फुटीर गटाच्या हातात गेलं आणि प्रत्येक बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगाच्या कारवाईवरती महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही. राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅग तपासणं निवडणूक काळात करणं हे काही आम्ही चुकीचं मानत नाही, पण एक साधा सेन्स आहे. जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होतं ते काही उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगमधून नेतील का, हा साधा सेन्स आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या बॅगा कशा हेलिकॉप्टरमधून वाहत होते हे आम्ही दाखवलं आहे. त्यावर कारवाई नाही, पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं विमानाला की झडती घ्यायची हा खेळ कळत नाही का. पैसे पोहोचले आहेत लोकांचे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, गौतम अडाणी, लोढा यांना जिथे पैसे पोहोचवायचे आहेत त्यांनी ते पोहोचवले आहेत. अगदी पोलीस बंदोबस्तात आणि पोलिसांच्या गाडीत पोहोचले आहेत. या गाड्या कुठे थांबवल्या याची झडती घेतली असे आम्ही पाहिले नाही. हे जे म्हणत आहेत प्रसंगी अमित शहा आणि प्रधानमंत्री यांची गाडी तपासून करून दाखवा, हे आता दाखवायला करत आहेत. हा सर्व खेळ आहे. आमचा त्यांच्यावरती आक्षेप नाही. आम्ही नियमाने कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलं नाही. ज्या पद्धतीने अरेरावी सुरू आहे त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करत आहोत. पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून नेतात का? हा साधा एक सेन्स आहे. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेने कशा प्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टरमधून ते वाहत होते हे आम्ही दाखवलं आहे. त्यावर कारवाई नाही, पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं, विमान आलं की त्याची झडती घ्यायची. हा जो खेळ आहे हा काय लोकांना कळत नाही का? कळतो ना. पैसे पोचले लोकांचे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, गौतम अडाणी, लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत. अगदी पोलीस बंदोबस्तात पोचवलेले आहेत, पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत. तर या गाड्या कुठे थांबवल्या, त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही. हे जे आता म्हणतायत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू, गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची, करून दाखवा. गडकरींच्या गाडी तपासली नाही, आता हे दाखवायला करतात सगळं. हा सगळा खेळ आहे, हे सगळं चुकीचं आहे. पण आमचं त्याच्यावरती आक्षेपच नाही आहे. आम्ही नियम आणि कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. पण ज्या पद्धतीनं ही अरेरावी सुरू आहे त्या अरेरावीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला. बस. काल मध्यरात्री जोगेश्वरीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा झाला. आपल्या पक्षाचं असं म्हणणं होतं की तिथे महिलांना वस्तूंचं वाटप केलं जात होतं. खरं आहे ते. दादर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंद देवरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर तिथेही पैसे आणि महिलांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप, जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे. पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे. आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात, तेव्हा हा राडा होतो. निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल त्याने अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे. पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार? आता सरकार आणि सत्ता आणि पोलीस त्यांचे आहेत. पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे. 1 महिन्यानंतर या राज्यात सत्ता बदल होणार आहे. म्हणणं आहे का बॅग ते केली आहे त्याच्यात कोमट पाणी किंवा हात धुवण्याला भेटेल. आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं. मग सरकार केलं. त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं. ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावे. अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली. हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात. सांगली हे बेट नाही आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली आहे
आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे, सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला अडाणी हजर होते ना. गौतम अडाणी, अमित शाह होते या बैठकीत. बरोबर ना. त्याच्यामुळे कोणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा नीट तपासलं पाहिजे. 2.5 वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली, पण गौतम अडाणीला हे सरकार नको होतं. ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबडायचा आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला. हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता, हे अजित पवार कबूल करतायत. यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का की ही मुंबई आणि हा महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी केला, खेळला आणि तो यशस्वी झाला. आणि म्हणूनच आमची लढाई जी आहे या निवडणुकीत हे गौतम अडाणी आणि त्यांच्या त्या व्यापारी वृत्तीविरुद्ध आहे. नरेंद्र मोदी आणि अडाणी हे एकच आहेत, अमित शहा आणि अडाणी एकच आहेत, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अडाणी एकच आहेत. या राज्याची सूत्र अडाणीला त्याच्या हातामध्ये हवी आहेत आणि ती शिवसेना घेऊ देणार नाही. म्हणून हे सरकार उद्धव ठाकरे यांना त्यांनी सरकारमधून खाली केलं. छगन भुजबळ म्हणतात की शरद पवारने शिवसेना फोडली. काल असं एक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. आपण कसं बघता? छगन भुजबळ जेव्हा फुटले तेव्हा त्यांनी मंडलचं कारण दिलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना मंडल विरोधी आहे, शिवसेना ही मंडल विरोधी आहे, म्हणून मी पक्ष सोडतोय असं कारण स्वतः छगन भुजबळ यांनी दिलं आणि त्यांनी पक्ष सोडला. हे भुजबळ विसरले असतील असं मला वाटत नाही. शरद पवार यांनी पक्ष फोडला की गौतम अडाणीने पक्ष फोडला हे तुम्ही अजित पवारांना विचारा. स्वतः अजित पवार कबूल करतायत की महाराष्ट्रातलं सरकार हे गौतम अडाणीने पाडलं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यामागे सुद्धा नरेंद्र मोदी आणि अडाणी यांची हात मिळवणी.